अलिबागच्या कोळीवाडात खंडोबा महाराजांचा पालखी सोहळा पार पडला। भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत पारंपरिक बँडच्या तालावर नाचत हजारो कोळी बांधव यात सहभागी झाले। त्यानंतर पालखी माघ पौर्णिमा उत्सवासाठी जेजुरीकडे मार्गस्थ झाली। चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरची घोडा यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। चिमूरचे ग्रामदैवत असलेल्या श्रीहरी बालाजींची रात्री 12 वाजल्यानंतर लाकडी घोड्याच्या रथावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली। यात्रेसाठी विदर्भातील लाखो लोक चिमूरमध्ये दाखल झाले होते। वाशिम जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना अद्यापही कृषी पंप जोडणी मिळालेली नाहीये। या शेतकऱ्यांनी कृषी पंपासाठी महावितरणकडे पैसे भरलेत, मात्र अजूनही पंप न मिळाल्यानं सिंचनाची मोठी अडचण निर्माण झाली आहे। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादा भुसे अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पाणी टंचाई मुद्द्यावर बैठक घेतली। जिल्ह्यातील धरणात यंदा गेल्या वर्षीपेक्षा 23% कमी पाणी साठा आहे। त्यामुळे मे आणि जून मध्ये प्रशासनाला पाणी पुरवठा करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील मोरदर गावात उच्च शिक्षित तरुणांनी शिमला मिरची आणि ब्रोकोलीचं यशस्वी उत्पादन घेतलंय। पेशानं अभियंता असलेल्या निंबाजी ठाकरे यांनी 3 इंजिनियर मुलांसह आधुनिक पद्धतीने शेती केली। शेडनेट आणि फोगर ड्रिपचा वापर करून त्यांनी 10.5 एकरातून भरघोस नफा कमवलाय। नाशिकच्या सुरगाण्यातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या मोर्चाचं लाल वादळ तिसऱ्या दिवशी नाशिकच्या दिशेने निघालंय। हा मोर्चा गावोगावी मुक्काम करून 26 फेब्रुवारीला नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत महामुक्काम आंदोलन करण्याचा निर्धार आंदोलकांनी केलाय। इंग्लंड विरुद्धच्या रांची टेस्टमध्ये आज भारताचा मध्यमगती गोलंदाज आकाशदीपनं पदार्पण केलं। त्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने क्रॉलीला बोल्ड केलं, पण दुर्दैवानं तो नो बॉल ठरला। त्यानंतर त्याला फार काळ विकेटसाठी वाट पाहावी लागली नाही। आतापर्यंत त्याने इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना परत पाठवलं। पदार्पणात एकूण 3 विकेट्स त्याने घेतल्या।